लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा वायनाड आणि रायबरेलीतून विजय। गांधींची पसंती रायबरेलीला, तर वायनाडच्या जागेचा राजीनामा देणार। वायनाडमधून कोणाला संधी मिळणार, सर्वांचंच लक्ष। भारताची विजयाची हॅट्रिक। चुरशीच्या सामन्यात अमेरिकेवर 7 गडी राखून मात। अमेरिकेचं आव्हान पार करत भारताची सुपर 8 मध्ये आगेकूच। दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी। आभूषणे आणण्यासाठी घ्यावी लागणार केंद्र सरकारची परवानगी। हा निर्णय तात्काळ लागू होणार। जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक। गेल्या 3 दिवसातील जम्मू काश्मीरमधील ही चौथी चकमकीची घटना। वैष्णोदेवी भाविकांवरच्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीकडून निषेध। ऑल आईज ऑन वैष्णोदेवी नावानं पोस्ट। कुवेतमधल्या अग्नितांडवात 40 भारतीयांचा मृत्यू। जीव गमावलेल्यांचा आकडा वाढण्याची भीती। पंतप्रधान मोदींची तातडीची बैठक। लेबर कॅम्पमधल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस। सुनेत्रा पवारांच्या नावाला अजित पवार गटात विरोध असल्याची चर्चा। आरएसएसच्या आरोपात तथ्य नाही। ऑर्गनायझर मधल्या लेखावर अजित पवार गट संतप्त। भाजपचे नेतेही सहमत नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका। 4 महिने द्या, मला राज्य सरकार बदलायचंय। इंदापुरात शेतकऱ्यांसमोर शरद पवारांनी विधानसभेसाठी कंबर कसली। पदवी प्रवेशाची आज पहिली यादी। 2.5 लाख विद्यार्थ्यांची नाव नोंदणी गुणवत्ता यादी वेबसाईटवर जाहीर होणार।